श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। वन्दे वन्द्यं सदानन्दं वासुदेवं निरञ्जनम् इन्दिरापतिमाद्यादि वरदेशवरप्रदं श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ददम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाख्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्शमानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. फुडली पाठांतू विशेष जावन द्वादश स्तोत्र चिंतनेतना सुरवेचे स्तोत्र तंतु त्या परमात्माला अवयव वर्णन करताना मध्वाचार्य एक अवयव पायादुकून सुरू करणं. आता तोंड ते सांगून गेले. पायू तशीच कुर्तू, पोट, हृदय, दोन्ही बाहू तशीच कंठ, तदनंतर तोंड इतले अवयव वर्णन केले. तशी तोंडा वर्णन येताना तोंडांत विशेष जावन दिसची कसलो म्हूण सांगल्यार त्या परमात्माला हांसू. तसल त्या परमात्माला हांसू वर्णन करच्याक, तसल त्या परमात्माला स्माईल वर्णन करच्याक आता श्लोक मध्वाचार्य सांगता. पूर्णानन्य सुखोद्भासी मंदस्मितमधीशितुः गोविंदस्य सदा चिन्त्यं नित्यानंदपदप्रदम्. त्या परमात्माल चिंतन करा. गोविंदस्य ईशितुः मंदस्मितं सदा चिंत्यम. सगळे गोविंद परमात्मा गोविंद म्हणून कसला सांगचे. गो म्हणून सांगल्यार एक गाय. त्या गायक विंदती रक्षती इति गोविंदः. गायक पालन करता दुखून गोपालक, तो गोपालक कृष्ण म्हणून ताका नाव. तसल त्या परमात्माल वासुदेवान विशेष जावन केलेलं कसले म्हणून सांगल्यार गायीचे संरक्षण. त्या एक जाल्यार गो म्हणून सांगल्यार वेद म्हणून अर्थ. तसल त्या वेद संरक्षण केलेलं कोण म्हणून सांगल्यार ताका सार जावन आशिल्लो जाल्यार गीता उपदेश करून की केन्नाय त्या मूल रूपान करतना वेदोद्गिरण इत्यादी करून त्या वेदाक पालन केलेलं तसल तो परमात्मा म्हळ्यार एक अर्थ. अनेक गोविंद हा विंदंती म्हणून सांगल्यार प्रतिपाद्यंती. सगळे गो खंयची वेद आसा सगळे वेद त्या प्रतिपादन करता परमात्माक वासुदेवाक. तशें हांव न्हू सर्वे वेदा विष्णुपराः. तसल सर्व वेद ना त्या वासुदेवाले खंयची विशेष जावन आशिल्लो जाल्यार गुणगान करूं भायर सरलेलो देखून त्या वेद प्रतिपाद्य जावन आशिल्लो जाल्यार तो परमात्माले गोविंदस्य ईशितुः. आमकां पुरे जनाकय राखतल तसल तो परमात्मा. आमगेल पुरे जनाले स्वामी आमकां पुरे जनाकय नियंत्रण करतात तसल त्या परमात्माले मंदस्मितं सदा चिंत्यम. तागेले अत्यंत कोमल जावन मृदू जावन आशिल्लो तसल ते एक सुहासू मंद हासू. तसल त्या मंद हासू केन्नाय चिंतन करका. तशेंच त्या मंद हासू पूर्णानन्य सुखोद्भासी. एक हासू का जाल्यार भित्त वयल्यान एक आनंद आसता. आनंद असल्यारीची त्या आनंदान करताना स्माईल येवची भायर येवची. तसल ते एक स्माईल दिवका जाल्यार तागेल्यान तूं कसो आनंद आसा येदेची आमकांची एक सोनच एक सूख जाल्यार आमगेल्या तोंडार हांस येता. तागेलें कसं चिंतन करचें ताजें मागशें आशिल्लें पूर्ण अनन्य सुखोद्भास. अत्यंत परिपूर्ण जावन आशिल्लें तसल सूख. एक चिमटी हें सूख एंडे जाता म्हळ्यार भंय ना हें ना. नित्य निरंतर आशिल्लें परिपूर्ण जावन आशिल्लें तसल सूख. ताजे वयरी अनन्य तसल सूख कोणें अनुभवसोवचें शक्य ना. ಈ ಪರಿಯ ಸೊಬಗು ಮಳಲ್ರೀತಿರಿ ಇನ್ಯಾವ ದೇವರಲ್ಲಿ ಇನ್ಯಾ ಕಾಣೆ. ತಸಲ್ ते परमात्मा आशिल तसल ते एक उत्कृष्टता तागेल सुखांत आशिल तसल खंयची एक अत्यंत अत्युत्तम जावन आशिल तसल अनन्य जावन आशिल तसल विंगड कडेन दिसनातील तसल सूख ते
तसलं सुखान करताना उद्रेक जलल तसल त्या सुखोद्रेकान करताना त्या परमात्माल मंद हासस कंचे कृष्णाल तोंड पळयतना तुमकां कळटा वरल पुरे चरडाल हास पळयतना आम्ही कृष्णाल हास अशें म्हणजे कसला का म्हणून सांगले रे तसल परिपूर्ण जावन आशिल्लो तसल आनंद भरीत जावन निष्कल्मश मनान खंयचे रितीर्थान तू दुःख मिळाल ना सुख अनुभवसितन पूर्ण जावन सुख अनुभवसून ते कसं गे तोंडारे हास येता तसल हास होतो तसल पूर्ण अनन्य सुखोद्भासी ते पूर्ण जावन आशिल्लो तसले अनन्य विंगड कडेन दिसनातील तसले सुखान उद्रिक्त जलल तसल ते एक मंदस्मितम अत्यंत परमात्मान मंद हास होतो आणि कशें आसता नित्यानंद पदप्रदान नित्य आनंद म्हणून सांगला केदनाय आनंद दितके परमात्माल कृष्णाल इत्यादी तोंड पळयल्यार पुरो भारी संतोष जाता तशी नित्यानंद म्हळ्यार एक करतो अनेक सಲ म्हणून सांगल्यार नित्यानंद म्हणून सांगला केदनाय आनंद येवची तसल पद स्थान केदनाय आनंद येवची स्थान खंयचें म्हणून सांगल्यार मोक्ष तसल ते परमात्माल मंद हास पळयल्यार पुरो मोक्ष प्राप्त जाता तसल नित्यानंद फलप्रदम खाली दित्त मात्र नाही प्रथम विशेष रीतीर दितके तांते जाल्यार विशेष जावन आशिल्लो तसल आनंद इत्यादी भरीत जावन दितलो तसल ते परमात्मान मंद हासू ते सदा चिंतयन केदनाय आमी चिंतन करका चिंतनीय जावन आशिल्लो तसल विशय तो म्हळ्यार रितीर मध्वाचार्य सांगता ताजे नंतर नेक्स्ट परमात्माल कृपावलोकन परमात्मा अवलोकन कशें म्हळ्यार रितीर वर्णन करच्या भायर सरता स्मरामि भवसन्ताप हानिदामृतसागरं पूर्णानन्दस्य रामस्य सानुरागावलोकनम् परमात्माल रामस्य पूर्णानन्दस्य रामस्य केदनाय आनंद भरीत जावन आशिल्लो तसल त्या रामाल सानुरागावलोकनम अनुरागा सहित जावन आशिल्लो तसले अवलोकनम स्मरामि परमात्माल दृष्टी अवलोकन हांव चिंतन करता तो परमात्मा कसलो पूर्णानंदस्य केदनाय आनंद परिपूर्ण तो तशें जावन ताका रामस्य तशें जावन ताका राम म्हणचे राम म्हळ्यार शब्द अर्थ तेच आनंद रूपः निष्परिमाणेशः खंयची श्रुती सांगता तो परमात्मा कशी म्हूण सांगल्यार आनंद परिपूर्ण के आनी खंयचे रितीरी तागेलांतू परिणाम ना वयर तो गुजायना तसल तो परमात्मा तसल त्या परमात्माला विशेष जावन आशिल्लो जाल्यार एक तागेले ईक्षण अवलोकन त्या अवलोकन कशी म्हूण सांगल्यार अशी पळोवत न्ही केदनाय परमात्मा पुरे जनाक पळयता जाल्यार परमात्माला पळयतना एक प्रार्थना करता की कसं आजी कालाक मस्तच अशी फोटो काडची न्ही ताका एक फिल्टर घालताच ते फिल्टर घाल न्हू तेदन कसं येता म्हूण सांगल्यार विशेष जावन आशिल्लो तसो एक चंदा इत्यादी दिसता येता तशी ते परमात्मान आमकां पळोवका जाल्यार कसं करका म्हूण सांगल्यार मध्य एक फिल्टर घालका तसं फिल्टर घालका म्हूण सांगल्यार अनुराग कारुण्य म्हणल्यार तसो एक फिल्टर घालका तसो ते फिल्टर पळोवन ताजे मुखांतर ते कारुण्य सानुरागावलोकनम अनुराग सहित जावन कारुण्य सहित जावन आशिल्लो तसो त्या परमात्माल दृष्टी आमगेल वयर अशी पळय म्हणाल अर्थ न्ही आमकां कसं जाव का काल काला कसं जाव का आमगेल जन्म कशी आमगेल कर्मा अनुसार जावन कसं फल मेळका हे पुरे कशी बांदून घातला म्हणून सांगल्यार त्या रितीर बांदून घेतल्या खंयची रितीर हें जगत त्या सृश्टी जाता म्हणून सांगल्यार अचिंत्य अद्भुत कोणाकय एकल्याक सान करणी होंड करणी तांगेल कर्मा अनुसार जावन तांकां फल दिला असल एक न्याययुक्त जावन आशिल्लो तसलें कोणाक एक वायट जावच्या नज्य म्हणाल तसल दृश्टीन करतना तांणी करनातील कर्म तांणी भोगच्यान म्हणाल तसं राज्यन करतना कसले त्या रितीर परमात्माल विशेष जावन आशिल्लो तसलें खंयची चर्य तशी सानुरागावलोकनम पूर्णानंदस्य रामस्य सानुरागावलोकनम हे स्मरण कोण कसं मेळटा म्हूण सांगल्यार ते अवलोकन परमात्माल अवलोकनान तूं विशेष जावन आशिल्लो तसो सामर्थ्य स्केब कसं तें म्हूण सांगल्यार ते परमात्मान पळोवचें म्हूण सांगल्यार ते अमृता सागर शे परंतु अत्यंत मधुभरित जावन आशिल्लो तसलें माधुर्ययुक्त जावन आशिल्लो तसलें अमृताचेची पूर्ण जावन आशिल्लो तसलें सागर ते करुणा सागर ते
तसल त्या परमात्मा कारुण्य म्हणाल तसल एक सागर कंचकी दोळ्या दृष्टीद्वारा आमगेल वयर पडतास आम्ही त्या सागरात निमज्जन जातासच आम्ही बुडतासच परमात्मा कारुण्यन करतना म्हणल रीतीर पळो का खंयची एक नक्तन कसं जाता म्हणून सांगले रे मस्त आमगेले असेल तसले दुरित इत्यादी काही नाश जाता बाह्य मल म्हणारी अंगाची कोलैवता मनाची कोलैवत खंयची एक योग्य जावन असेल तसल तीर्थ स्नान केल्यार गंगे बुडतन कसं येता बैली अंगाची कोलैवता तशीची मनांत विशेष जावन असेल तसल आमगेले खंयचे कलमश इत्यादी कसं असल्या रे ते कलमश इत्यादी काही दूर जात या गंगेचे विशेष जावन असेल तसल सामर्थ्य तशी पळयतना हे अमृता सागर खाली अशी उदकात नाही गंगे जलरी बाह्य जलधाराची जलरी परमात्मा अवलोकन म्हळ्यार अमृत सागर शे त्या अमृत सागरांत मूळ जाताना त्या अमृत सागरांत आम्ही बुड्डून नातना तदन कशी म्हणून सांगल्यार आमगेले भवसंताप हानिदा आमगेल खंयची भवाच संसाराच ताजे संतापस या संसारांत विशेष रीतीर आमकां नाना रीतीर दुःख जाता तसल ते दुःख जाताना आम्ही परमात्माला प्रार्थना करताच कसले ಎಷ್ಟು ದಿನ ಕಷ್ಟಪಡುವುದು ಯಶೋದೆ ಕಂದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಲಾಗದು तसले तितले दीस म्हण कष्ट काडचे रावता पळोवच्या जायना आमी ज्यान तितली कष्ट घेता साव तसल एक संसार सागरान तूं विशेष जावन पोणू आमी कसं जाल्लेची म्हूण सांगले रे तितली संताप येयला तसल एक संताप आशिल्ल्याक त्या संताप हानी करच्याक त्या सागर जाल्यार अनेक सागरान येवन मेळ्ळ त्या उद्दा उक्कोन वरका आता मस्त हुन किटकिटी हें आशिल्लें कसले समाची कतकती उद्दा आसवय जाल्यार त्या कतकती उड्डा कसले बुड्डोन नावच्या जायना तशें ताका कसो करतात हद करूंक अनेक तितले परिणामा पशी ज्यो ताज्या पश चड आशिल्लो तसले उद्दा तांतू पडल्यार तेदन कशें येता म्हूण सांगल्यार तांतू थंडाय येवक तशी ह्या संसार सागरांत भवसागरांत अत्यंत कतकत आशिल्ल्या उदकांत आमी बुड्डून आमकां तितलें दुख्ख जातना ताज्या पशी होड जावन आशिल्लो तसल प्रवाह अत्यंत शीतल युक्त जावन आशिल्लो तसल कारुण्य युक्त जावन आशिल्लो तसल त्या अमृत सागर तें उक्कून वयर येतना तेदन कसं जाता म्हूण सांगल्यार हाजे पुरे हुंसाणीक पण नाश जाता आनी ताजे एक थंडाय मेळटा तसल त्या थंडायन नातना विशेष जावन आशिल्लो तसल आंगाक एक जावक आशिल्लें मनाक जावक आशिल्लो तसल संतोष आत्मा जावक आशिल्लो उद्धार हें प्राप्त जाता तसले भवसंताप हानिदा अमृत सागरम तसल त्या परमात्माले अवलोकन ते तसल अवलोकना चिंतन कोरका म्हणेल विषय होंगा मध्वाचार्य वर्णन करता ताजे नंतर परमात्माले दोळ पळयतना वयली भूंय दिसता तसल ते भूव खंयची परमात्मान सन्नी करच्याक भूव उड्डयता तसल ते उड्डयन तसल भुवे चिंतन करच्याक मध्वाचार्य भायर सरता ध्यायेद अजस्रमीशस्य पद्मजारि प्रतीक्षितं भ्रुवंगं पारमेष्ट्यादि पददायि विमुक्तिदम् परमात्माले ध्यायेत चिंतन करका कसले ईशस्य भ्रुभंगम जायेत त्या परमात्माले पुरे ईशा म्हणून सांगले स्वामी नियंत्रण करतल तसल त्या परमात्माले भ्रुभंग विशेष जावन भुंयची भूय आसा आमगेले ते भूचे एक आशिल्लो तसल ते आकार ताजेन करचे तसल ते संगा ताजेन करचे तसल ती आमकां विशेष जावन आशिल्लो तसल संकेत ते भूंय उड्डोवन जायत की ताजे खंयचे रितीरी ताजेन दाखोवका जालेलो तसल केल्लो तसल संकेत इत्यादी कसं त्या चिंतन करका कशी करका अजस्रम नित्य चिंतन करका कशें आसता कसं एक सन्नी केले अंग वस थंय वस म्हूण आमी भुंयेन आमी सन्नी करताच तशी परमात्माने जाल्यार ते दोळ्यान सन्नी करता जाल्यार भुंयेन सन्नी करता जाल्यार कसं वस खंय करच्याक खंय पेटोवच्या परमात्मान सन्नी करचे आमी जाल्यार कुडा वस अंग वस म्हूण सांगच्याक जो हक्क पळय ताका पळय म्हूण सांगच्याक आमी भुंयेन सन्नी करयात जो तूं कशें आसा इत्यादीक म्हणच्याक भुंय उड्डोन सन्नी करयात म्हणजे परमात्मान कसं सन्नी करता ताजी अर्थ कसा जाता ताजेन कसं एक संकेत मेळटा म्हूण सांगल्यार हें पुरे परमात्माल तसल एक संकेत जावका म्हूण राखची कोण्या म्हूण सांगल्यार पद्मजादि प्रतीक्षितम
पद्मज म्हण सांगले रे कमलोद्भव जावन आशिल्लो तसले कमल संभव जावन आशिल्लो तसल तो ब्रह्म स्वयंभू तसल तो परम ब्रह्मादि पद्मजादि म्हण सांगले रे ब्रह्मू प्रारंभ जावन ते ब्रह्मरुद्र इत्यादी इंद्र आदी पूरे जन राखून राबता के प्रतीक्षितम त्यांनी केदन परमात्मा आमकां संकेत करता म्हण राखून राखता के कसं मिळतं त्या संकेतानं म्हण सांगले रे पारमेष्ठ्यादि पददायी पारमेष्ठ्य परमेष्ठी म्हण सांगले ब्रह्म तागेल स्थान पारमेष्ठ्य म्हळ्यार सत्यलोक म्हण अर्थ तसल ब्रह्माक तागेल पारमेष्ठी जावन आशिल्लें तसल सत्यलोक आदी स्थान दिवका जाल्यार कितले व्हड स्थान म्हण सांगले रे आमगेले लोकांत आमी सांगता आमी आतां भूलोकार आसाची भुवाहा स्वाहा माहा जनाहा तपाहा सत्यम त्या सत्यलोक साता लोक अत्यंत उच्च लोक अत्यंत शुद्ध लोक अशिलांतू चतुर्दश भुवनांतू उत्तम जावन शुद्ध जावन आशिल्लो तसलो एक लोक असो जालो तो सत्यलोक त्या सत्यलोकाक अधिपती कोण म्हण सांगले रे चतुर्मुख ब्रह्म सत्यलोकाधिपती सत्येषु म्हण सांगून ताका नांव तसल त्या ब्रह्माक तसल सत्यलोकाधिपत्य दिवच्याक परमात्मान कसं कोरका कसले तुक वचून ते पट्टाभिषेक करचे जो बैसून येवन ताका कसले एक स्थानमान दिवचे जो कसले ना खाल एक दोळ्यान सन्नी करचे तू या सत्यलोक तू गेलो पळया कितले व्हड जन आले एक एक सन्नेन तू कितले कितले जडावण असता आम्ही सन्न विषय आमगेल सन्न असले रे त्या परमात्मा एक भुये सन्नेन करताना दोळ्या सन्नेन करताना सगळे सत्यलोकाधिपत्य त्या ब्रह्मा मिळत पारमेष्ठ्यादि पददायी जल्ले तांक पुरे तांगेल स्थान आस त्या तांका मेळच्याक परमात्मा संकेत करता आमकां कसं मिळता म्हण सांगले रे विमुक्तिदम विशेष जावन आशिल्लो तसल मोक्ष त्या मोक्ष दिवच्याक जाल्यार परमात्मान विशेष जावन हांव तुका मोक्ष म्हण सांगून थंय वचून परमात्माला जिला गिरप न्हू आमगेल्या माथ्यार दवर न्हू आमगेल्या माथ्यार हात दवर न्हू हाका मोक्ष मेळ्ळो म्हणून काय ना खाली दोळ्यान सनी केल्या पुरके मोक्षा वस म्हण तेदन जिवान वचून ताका मोक्ष मेळटा तितले परमात्माला एक विशेष जावन आशिल्लो तसल सामर्थ्य तसल त्या परमात्माला भ्रूभंगम ध्यायेत यत्नै अजस्रम नित्य जावन त्या परमात्माला भ्रूभंगा चिंतन कोरका तशी कडे श्लोक संततम चिंतयेनंतम अंतकाले विशेषतः नैवोधा पुर्गृणोन्तोन्तं यद्गुणानामजादयः पूरे अवयवाचे साधारण आशिल्लो तसल खंयचे अत्यंत प्रधान जावन आशिल्लो तसल अवयव म्हूण आसच ते पुरे ग्रंथा गौरव जावच्यानाचे पुरे जनाने मोणका पुरे जनाके ताजी भाव कोळका म्हणून तसल उद्देशान करतना इतल्यारी रबोन आणि तुमगेल खंयची सामर्थ्य आसा ताका रितीर संततम चिंतयेत केन्नाय नित्य निरंतर चिंतन कोरका के चिंतये कोणाक अनंतम कोणाक अंत्य ना ताका खंयचे रितीर अपास कसले सांगका म्हणना परमात्मा लक्षण कसले अनंतम खंयचे हाजेरी अंत्य नातील खंयच्या हाजेरी म्हूण सांगले रे देशान करतना अंत्य ना ताका इतले देशार राबला आमकां जाल्यार आसा आमगेल घरांत आमी आसाची आमगेल कुडांत आमी आसाची आमगेल हाजेर आमी आसाची आमगेल खुर्चेर आमी बैसल्याची म्हूण सांगून आमकां एक बाउंड्री घालेत यो इतले हाजेर आसता राबल्यार 1 फीट बाय 1 फीट हाजेर राबू टायल्सार हाक राबच्या जाता तितलेच न्हिदल्यार 6 फीट बाय 2 फीट इतले तागेले खंयची एक आकार आसता जाल्यार तो परमात्माल कशी तेवेळी कसं या शरीरात सांगतास आमचो भितर जीव आणि अल्प असले अत्यंत सूक्ष्म अति सूक्ष्म जावन आशिल्लो तसल त्या जिवाक इतलेची म्हूण सांगून अत्यंत अणुरूपार आशिल्लो तसल तो जीव आमगेल कसं हे परमात्माल योग्यत कसली अनंतम खंयचे रितीर परिच्छिन्न ना खंयची देशा आसा त्या देशा परमात्मास देशा अस्तित्व तागेल निमित्त तशें न्हू खंयची खंयची म्हणून देश आसाची ते पुरे देशा परमात्मास जाल्यार कालान इतलेची टाइम ताय हाडचे तदनंतर तो ना अशें इतले हावर्स तागेले इतले ऑफिस अवर्स इतले विजिटींग अवर्स अशें नांचे ना समय उंटे भक्त वत्सलनी नगे परमात्माक तुका ह्या टाइम न्ही म्हणल तसल विषय आसवा खंडिता काय ना कसला कालानंत केन्नाय खंयचे कालान तूं खंयचे देशान तूं मेळचे तसल तू परमात्मा
एक क्षणांत हे मेळता कितले जन्मपर्यंत हे केल्यार ते दोळताय असतात मागीर गुणानंत्य परमात्माक एक गुण दोन गुण तीन गुण म्हण लागून बैशा आसवा खंडिता काय ना अनंत गुण तेव्हा एक गुण जाल्यार अनंत जावन आशिल्लो तसं आनंद कशी परमात्माला इन्फिनिट गुण असच के बा म्हळ्यार एक आनंद आसा एक सुख आसा एक ज्ञान आसा एक इच्छा आसा अशी करून नाही अशी एक आनंद जाल्यार पूर्ण जावन आसा खाली क्वांटिटी मात्र नाही क्वालिटी तशी आसा असल ते परमात्माला विशेष जावन आशिल्लो तसल्या आनंद आसा हे आनंद युक्त जावन आशिल्लो तसल्या देश काल गुण तशीची तागेल खंयची रूप इत्यादी घेवन आसतना तागेल अवतार कितले अवतार आसा परमात्माला काही 10 अवतार आसा आमकां कसं कळता परमात्माला अवतार कितलो म्हूण सांगल्यार 10 अवतार तितलेची म्हूण तितले न्ही सहस्रनाम म्हणटाच सहस्रनाम म्हळ्यार कसो सहस्रनाम म्हळ्यार परमात्माला 1009 म्हूण दितलेल्या की नाही आमकां सहस्रनाम म्हळ्यार परमात्माला 1000 अवतारा नाव ते विश्व म्हळ्यार एक अवतार विष्णू म्हळ्यार एक अवतार अशी परमात्माला 1000 अवतार असच हे 1000 अवतारा नाव संख्या सहस्रनाम बाय सरला अशी त्या परमात्माला विशेष जावन आशिल्लो तसर सहस्रनाम जाल्यार प्रत्येक शरीरांत ते येताना ಪ್ರತಿಯೊಂದು ಶರೀರ ಆಯ್ತಾನ 72,000 ನಾಡಿ ತಂದು 72,000 ನಾಡಿಂತ एक ನಾಡಿಂತ एक ರೂಪಾರ ಪರಮಾತ್ಮ ರಬ್ಬನ್ एक ಶರೀರ ಅಂತ 72,000 ರೂಪಾರಸ್ परमात्मा अत्यंत अद्भुत जावन आशिल्लो तसले सांगू जायनातील रीती अत्यंत विस्मयकारी जावन आशिल्लो तसले तागेले ते एक अवतार आलीला अशी अनंत अवतारू अनंत रूप अनंत गुण अनंत संख्या अशी त्या परमात्माला कसं म्हणून वर्णन करचे तशें जावन ताका नांव अनंत म्हण खंयचे विशयार खंयचे एस्पेक्टार घेतात त्या एस्पेक्टार चांगा मात्र तसल एस्पेक्टार आनंद आशिल्लो तसल तो परमात्मा तसल परमात्माले अंतकाले विशेषतः स्मरणीय चिंतये खंयची आमगेल अंतकाल म्हूण आसता केन्नाय कशी म्हूण सांगल्यार मोक्षा वचका जाल्यार आम्ही खंयची कालार मोक्षा वतात त्या अंत्यकालार परमात्माल चिंतन असल्या मात्र आमकां मोक्षा वचचा जायचे प्राणत्याग करचे अंत्यकालार परमात्माल चिंतन असतात तेदन मोक्षा वताच अंत्य कसं आमगे प्रारब्ध म्हणून जाल्यार आमकां मोक्ष केद दोळ जाय म्हळ्यार तेद दोळ ते अंत्यकालार आमकां परमात्माल चिंतन येना तसं जाल्यार तें चिंतन येवका जाल्यार तेदन कसं जाल्यार म्हूण सांगल्यार परमात्माल विशेष जावन आशिल्लो तसो अनुग्रह येवका अंत्यकालार केल्यार जालें न्हय आत्ता कसं जाल्यार कोरका म्हूण ना म्हूण सांगल्यार संततम चिंतये नित्य चिंतन कोरका तेदन मात्र अंत्यकाला येवची खंयची एक प्रॅक्टीस असल्यार मात्र लास्ट मोमेंटा येता डायरेक्ट हांव एग्जामा वचून बरयता म्हळ्यार जायना आतां प्रॅक्टीस आसूं तशी नित्य निरंतर कोरण येयले ते अंत्यकालाचेर मेळता एक अर्थ अंतकाले विशेषतः म्हूण सांगल्यार अंत म्हळ्यार निर्णय म्हणत खंयची कालांत आमकां निर्णय येता खंयची काला विशेष जावन आशिल्लो तसो ज्ञान येता ते ज्ञान येतना खंयची एक विशेष जावन आशिल्लो तसो खंयची एक नवे तत्व शिकतना नवे एक कसले एक विशय शिकतना आमकां एक भितर वयल्यान एक आनंद येता हें म्हाका आजी कळ्ळें ते कळ्ळें म्हूण कळका जाल्यार कसले एक विशय आमी आमगेले परिश्रमान करतना आमकां ते समजून घेता वय जाल्यार तेन्ना आमकां एक मनांत एक संतोष येवचो आसा हें आमकां कळ्ळें म्हूण हें एक स्वाभावीक जावन आशिल्लो तसले जिवाल गुण तें कळतना तसले एक निर्णय येतना आमकां आमी विशेश जावन परमात्माक खंयची एक रितीरी कृतज्ञत कोरून ते परमात्माल चिंतन करपाक न्हय जाल्यार अहंकाराक कारण जाता मनशाक अहंकारूय येतना हांव समजून घेतलें म्हूण तशें परमात्मा तुगेल अनुग्रहान म्हाका हें कळ्ळें म्हूण तसल संतोषा समयाचेर खाली कश्टा समयाचेर न्हय कश्ट बंदागा वेंकटरमणाने संतोषा समयाचेर जाल्यार ते परमात्माल चिंतन करका जाल्यार परमात्मा कसा अनंत काल ते चिंतन करचें एक दोन गुण शिता गेला तूं अशी पळोवच्या गेल्यार तेंची करता करता आमकां बोर जाता एक परमात्माल चिंतन करता 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 बसले राम 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 म्हणून बसले राम बोर जाता हरे राम कितले म्हणून सांगचे बोर जाता तशें हांव परमात्माला आमकां कसले एक नवें असल्यार आमी ताका कसले एक प्रयत्न करुयात अपरूप जावन आशिल्लो तसलो विशय असल्यार आमकां बोर जायना अशी कसले एक चिंतन असल्यार ताका सांगताच मध्वाचार्य न्ही होदा पुरगृणोन्तोन्तं यद्गुणा नाम जातयः
यद्गुणानाम् अजादयः घृणन्तः अंतं नैव उदापुः. खंची रीतिरी त्या परमात्माला यत गुणानाम यस्य हरिः गुणानाम त्या परमात्माला गुणाचे घृणन्तः जे लॅक करता आशिले की कोण ब्रह्मादि देवता अजादयः घृणन्तः अजादी देव बैसून त्या परमात्माला गुण लॅक करू बैसले की 1 2 3 4 म्हणून अशी लॅक करताना नैम अंतम ताजे एंड म्हणून आजी ताई मिळणे की तांका आजी काही लॅक कोण बैसले काय तांका तिथल्या नैम उदापुह केदनाय तांका आजी काही जलरी मिळणी तसल त्या परमात्मा गुण तस जावनो आजी कामके कळले इतलेची परमात्मा इदमित्थम म्हणून रापयता म्हणून सांग खंडिता काही शक्य ना. हे खाली परमात्मा गुण वर्णन करच्याक अतिशय जाऊन सांगेल नाही. उपनिषदांत नियता ब्रह्मू सांगता हाका रुद्राक बैसून कसं नाही म्हणून सांग रे आमगेल हंतू देवतेल हंतू कोण या परमात्माक समजून घेणी म्हणून सांगताची त्यांनी परमात्मा समजून घेतले. कोण परमात्मा समजून घेतला म्हणून सांगताची त्यांनी परमात्मा खंडिता काही समजून घेणी मळल रीती ते सांगता ब्रह्म यस्य मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. आमगेल हंतू हे परमात्माक हांव समजून घेतला म्हणून कोणे सांगतो वय जाल्यार ताण परमात्माक समजून घेत. आमगेल हंतू परमात्मा कोणाक कळला म्हणून सांगल्यार म्हाका कळणी म्हणून कोण सांगता ताका परमात्मा कळला कसा लागा म्हणून सांगल्यार परमात्मा खंयचे रीतीने पूर्ण जावन समजून घेवच्या शक्य ना. अशी त्या परमात्मा विषयी इतलेच नव्हा या परमात्मा म्हणाल तसं तत्व आम्ही समजून घेतला म्हणून सांगून कोणाही बैशाना आम तू कसं बोरिंग अपा एक विषय यो आम तू कसं असं म्हणून बैशाना तिथले एक एक दृष्टिकोनार पळयतना एक एक गुणाची विशेष जावन असेल तसल उद्रेक करताना तसल एक उपासन करताना तिथलेशील तसल त्या परमात्माल चिंतन करताना विशेष जावन असेल तसल त्या परमात्माल कारुण्याक पात्र जाताची उत्कर्ष कळता तांते जाल्यार विशेष जावन मध्वाचार्यालय एक क्रम पळया सुरवे दुखून सुरू करताना तांगेले एक एक अवयवा वर्णन केले पुरे कडे नाही केदनाय कोर का म्हणल तसल एक अर्थस संततम चिंतयेनंतम म्हणता नाही येईल केदनाय चिंतन करा म्हणून तशीची सुरवेग सांगताना हे जेले कसले नित्यम उपगूढम श्रेय म्हणताना नित्यम चिंत्यम म्हणले करता येलो मागिरी एद्रा येताना त्या परमात्माल कशी अजस्रम ईशस्य म्हणून सांगताना अजस्रम म्हणल तसल शब्दो अनिशम म्हणल तसल शब्दो तशीची त्या परमात्माल सदा म्हणल तसल शब्दो अशी केदनाय म्हणल तसल एक अर्थ सांगच्याक कितले शब्द वापरला एक हंत वचन एक दरिद्रता कोण ते साक्षात भारती देवीले कंची बामण तसले महा मुख्य प्राणाल अवतार जावन आशिल तांकां खंयचे दारिद्र्य वागपती म्हूण सांग तांकां वागभिमानी जावन आशिल तसल भारती आमकां पुरे उत्तर दिवका वेळ जाल्यार त्या सरस्वतीन भारतीन दिवका त्या सरस्वती भारती ती कोणाल की एक विशेष जावन आशिल तसल सेव करनाशिल तसल त्या मध्वाचार्यान बरयतना तांकां असल एक शब्दाक एक दारिद्र्य म्हणल असो कितले शब्द जावका शब्द कोश तांगेलेची बायले प्रत्येक शब्दाक विद्येक अभिमानी तांगेल बायल तांगेल दास ती कशी म्हणून सांगल्यार ते परम वायूले खंयची पय्या धुळी ती मात्यान तू धारण कोण घेतली हे अत्यंत नमस्कार करताना त्या परमात्मा वायूक नमस्कार करताना त्या वायूल खंयची नमस्कार करता जाल्यार पय्या आशिल धुळी तरी मात्या लागता वय जाल्यार तेदना शोभांभार अत्यंत योग्य रीतीर ते ह्यांची मी गेले अत्यंत होड भूषण म्हणल रीतीर धारण कोण घेता तसल एक भक्तिपूर्वक जावन आशिल तसल सेव करून आशिल तसल भारती तसल मध्वाचार्यान भरिल तसल खंयची विशेष जावन आशिल तसल आमकां पुरे जनाक अनुग्रह कोरका म्हणल तसल उद्देशान पुरे जनान नित्य निरंतर मोणका म्हणल तसल उद्देशान अत्यंत सुलभ वाजितना भारी संतोष जाता एक धाटीर सांगून वचेत एक मनान सांगून वचेत खंयचे रीतीर कष्ट मोडना मस्त एक शब्दय जाल्यार पळया मस्त कसले एक प्रोनाउन्सिएशन मस्त एक कष्ट जाल्यार तसल शब्द निघालनी पुरे जनान मोणका पुरे जनान कोरका म्हणल रीतीर अशिल तसल ते शब्द इत्यादीक बांधून घाल केलं तसल हे द्वादश स्तोत्राचे प्रथमाध्याया चिंतना यथाशक्ती यथा समय यथा ज्ञान केलेलं अशीची हे वेळी जाल्यार नित्य आमी पारायण करतना
हाजी काय नाही त्याला एक अंश पुणे आम्ही मना वचून तशी त्या पारायण करताना हंग कसा सांगला कसा हाजी एक एक शब्द वाजिताना हा हा या अर्थ सांगला हंगा हा या गुण सांगला हंगा अशी परमात्मस म्हणाल तसं एक चित्रीकरण आमगेला मना तर येत वय जाल्यार त्या परमात्मा स्तोत्र जत वय जाल्यार खाली शब्दोच्चारण नाही अशी त्या परमात्मा गुण परिकल्पन करून मनान भरीत जावन भक्ती भरीत जावन आम्ही तरी प्रार्थना करताची ही प्रार्थना दवरताची ताका स्तोत्र म्हणून घेत तेदाना त्या द्वादश स्तोत्र म्हणून घेवची नाही ज्याला खाली पाठ पठन मात्र जाता आम्ही कसले खाली सांगूनच आमगेल मनान सांगता तसं एक उद्देशान करताना हा जे एक अल्प जावन तसं चिंतन दवरलेलं असं या परमात्माला चरणारविंदा समर्पण करून विशेष जावन मध्वाचार्याल अनुग्रह तदंतर या जावन तसल त्या वासुदेवाल अनुग्रह यज्ञ नित्य निरंतर आमगेला वेळेस म्हणून परमात्माला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.